जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला ज्यांची ओळख झाली त्या एका नेत्याविषयी चार शब्द. एक गोष्ट सांगायची गरज नाही की हा नेता कोण आहे, जो जगप्रसिद्ध झाला. महाराष्ट्रच नाही, हिंदुस्थानच नाही तर संपूर्ण जगात ज्याचा डंका पिटला ते मराठा हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटील. ज्या व्यक्तीनं स्वतःची जमीन विकली, स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवली आणि मराठा समाजाला आत्तापर्यंत लाखो मराठ्यांना ओबीसीचं हक्काचं आरक्षण मिळवून दिलं. ज्या माणसानं स्वाभिमान काय असतो, गुलामगिरी कशी झुगारायची असते, इमानदारी काय असते याची जर शिकवण जगाला कोणी दिली असेल तर ते मनोज जरांगे पाटील. मराठा समाजासाठी संजीवनी ठरणारे, निस्वार्थी, त्यागी, समाजाला मालक म्हणून संबोधणारे आणि गुलामगिरीत गेलेल्या समाजाला कार्यक्षमाशी निष्णात दिशा दाखवणारे मनोज जरांगे पाटील. ज्या कुठल्याही राजकारण्याला, नेत्याला 70 वर्षात जमलं नाही ते अवघ्या 2 वर्षात करून दाखवणारे मनोज जरांगे पाटील. या व्यक्तीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी पडेल. माझ्याकडे तरी या मराठा हृदय सम्राट, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलासाठी बोलण्यासाठी माझ्या डिक्शनरीतले शब्द अपुरे पडतात. सांगायचं तात्पर्य, ज्यानं घराची चिंता केली नाही, मुलाबाळाची नाही, पत्नीची नाही, एकच चिंता, एकच ध्यास, मराठा समाज जो गुलामगिरीत गेलाय त्याला वर उचलण्यासाठी स्वतःच्या शरीराची नखापासून ते केसापर्यंत चाळणी करणारा हा योद्धा, कधीही कुणाला शरण न जाणारा, कधीही मॅनेज न होणारा आणि आपल्या निर्णयावर ठाम असणारा असा मनोज जरांगे पाटील. आणि या नेत्याचा आज वाढदिवस, पण त्यांनी आवर्जून सर्व जनतेला संदेश दिला की महाराष्ट्रावर आणि विशेषतः आपल्या मराठा समाजावर जी आज दुष्काळाचं सावट आहे, आपले शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करतायत, आपले लेकरं शिक्षणाच्या फीसाठी वाटेल तो जॉब करून वाटेल ती नोकरी शोधतायत, तेव्हा माझ्या वाढदिवसासाठी कुणीही कुठलेही बॅनरबाजी करू नका, कुठलाही उत्साह किंवा ढोल ताशे लावू नका. माझा वाढदिवस जर तुम्हाला साजरा करायचा असेल तर घराघरात जाऊन प्रत्येकाला जागा करा. आपल्या आप्तस्वकीयाला 10-10 फोन लावा, आपल्या इष्टमित्राला 10-10 फोन लावून घराघरातून मराठा समाज मुंबईकडे काढण्याच्या तयारीला लागा, जेणेकरून आपल्याला या महाराष्ट्र सरकारला दाखवून द्यायचं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे. त्याचा तुम्हाला आधार पाहिजे. त्यासाठी 58 लाख नोंदी आहेत. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करा आणि आमची जी अधिसूचना चा GR तुम्ही रेंगाळत ठेवला आहे ती सगळे सुजोरीची अधिसूचना लागू करा.
या विनंतीसाठी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून याचा पर्याय अवलंबा असं सांगणारे जरांगे पाटील, ज्यांना स्वतः पद, प्रतिष्ठा, पैसा काहीही हवं नाही, ज्यांना केवळ आपल्या समाजाच्या लेकरं कसे अधिकारी होतील, कसे मोठे होतील, त्यांना शिक्षण कसं मिळेल, त्यांना नोकरीची संधी कशी मिळेल यासाठी अहोरात्र झटणारे मनोज जरांगे पाटील या दैवताला मी शिवछत्रपतीनंतर पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानी मानून मुजरा करतो आणि त्यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी आणि तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.